नमस्कार अमरावती। अमरावती शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला आहे। पैशाच्या वादातून एका तरुणाची भर रस्त्यात चाकूने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवार बाजार परिसरात घडली आहे। रविवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली। मृत तरुणाची ओळख 38 वर्षीय सय्यद नाझीम सय्यद सालार अशी झाली आहे। या प्रकरणी प्रेझरपुरा पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतलं असून निशांत रवींद्र भोवते आणि यशराज रवींद्र कोरी यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक नाझीम याने आरोपी निशांत भोवते याच्याकडे पैशाची मागणी केली होती। फोनवरून झालेल्या वादानंतर नाझीम थेट आरोपीच्या घरी पोहोचला। त्यानंतर तिघांमध्ये जोरदार बाचाबाची सुद्धा झाली आणि काही क्षणात या वादाने हिंसक रूप घेतलं। वाद वाढत असतानाच आरोपी यशराज कोरी यांनी धारदार चाकूने नाझीमच्या गळ्यावर वार केला आणि या हल्ल्यात नाझीम गंभीर जखमी झाला आणि जागीच मृत्यू झाला। घटनेनंतर आरोपी निशांत भोवते स्वतः प्रेझरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचला आणि संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान प्राथमिक तपासात आरोपीवर गंभीर गुन्ह्याची नोंद नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। मात्र मृतक नाझीम याच्यावर यापूर्वीही खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। घटनेनंतर शुक्रवार बाजार परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता असून कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात आलाय। आजच्या तारखेत 1:30 वाजताच्या दरम्यान 1:30 ते 2 वाजता जेव्हा माहिती मिळाली की शुक्रवार बाजार येथे भांडण झालेले आहे आणि भांडणामध्ये एक व्यक्ती शुक्रवार बाजारच्या समोर मदिना मांडा सेंटरच्या गल्लीमध्ये पडलेला आहे। अशा माहितीवरून तात्काळ पोलीस तिथे गेले। पोलीस तिथे गेल्यावर एक व्यक्ती तिथं पडलेला होता आणि याने तो पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता। त्याच्या पूर्ण आजूबाजूला चौकशी केली, त्या संदर्भात चौकशी केली। चौकशी अंती असे समजले की त्याचा 2 व्यक्ती यांनी मर्डर केलेला आहे। त्या 2 व्यक्तींचा आम्ही शोध घेतला। 2 व्यक्तींना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली। त्यांनी सुद्धा पैशाच्या कारणावरून आमचे वाद होते असे सांगून खुनाचा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे। आरोपी आमच्याकडे 2 आहेत, 2 ताब्यात घेतलेले आहेत।